ऋषीच्या विरोधामध्ये आदित्यच्या बाटमधून चौकारानं सुरुवात झाली आहे. सेकंड मार्चला आपण या ठिकाणी स्पर्धा पाहताय. युवक अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेचे सर्व ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली गेली आहे ते हर्षल भाऊ मोरे आपण पाहताय. या मुख्य मंचावरती या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा अगदी दिमागदार पद्धतीनं फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये हो यावेळी इनफिल्ड वरनं खेळायचा प्रयत्न. बेस्ट टायमिंग हवेमध्ये फिल्डर हेड डाऊन द बॉल पकडले कॅच टी फॉर टॅक जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि सेकंड बॉलवरती लगेच मात्र पलटवार केलाय. ऋषीनं मात्र मिळवली विकेट. आदित्य बाद डीजे ऑपरेटर त्यांचं देखील कौतुक करूया. तेजस बडेकर भैरवनाथ क्रिकेट संघ किरवली टीमचे कॅप्टन तेजस बडेकर आपण मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत असेल. खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं भाग घेतलात. हार जीत हा खेळाचा एक पार्ट आहे परंतु इथे हरलात म्हणून पुढे जिंकणार नाही असं नाहीये. ती मेहनत खऱ्या अर्थानं तेजस बडेकर यांनी नेहमीच केली आहे कारण की नेहमी छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन खेळणारा हा कॅप्टन आणि मात्र संघाला त्यानं पुढे घेऊन जात असताना एक कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळं नाव आदरणीय महेशजी बडेकर साहेब किरवलीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. युवक अध्यक्ष चषक 2026 देखणं दिमागदार दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन साईडला फटका चांगला मिड विकेटला बॉल सीमा पार आल्या केला वार धावा 6 षटकार. महेश बडेकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल नितीन बामणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण महेश बडेकर यांचा सन्मान करायचा. दादा आता स्टेज तिथून बाजूला वा. ते वेगळं सरप्राईज आहे. तिथून बाजूला वा. तो स्टँड खाली करा. आपण टॉपिश घेतली होती पाठीमागे शॉट फाईन लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तोपर्यंत एक धाव ही जरूर धाव फलकावरती पाहायला मिळतील. धाव संख्या जाऊन पोहोचले 11. तेजस बडेकर या आपण सुद्धा मंचावरती आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अगदी किरवली टीमला लीड करत असताना मात्र तेजस बडेकर आपल्याला जरूर सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत. सर्व काही अगदी या स्पर्धेमध्ये हो ऑन साईडला फटका पुन्हा एकदा आदित्यच्या बॅटमधून बॉल सीमा पार आणखीन एक वार धावा 6 षटकार. दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी वावरल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रोशनजी मोरे उपस्थित आहेत. सध्या मॅच चालू आहे. आपण मॅच नंतर त्यांच्याकडे जरूर जाणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता वेनगाव गावचे विवेकजी पेटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती यायचे. सहर्ष स्वागत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये शिवतेज बाबरले संघ खेळतो आणि हा संघ काल खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर डीपी रोडच्या मैदानावरती खोपोळी इथे 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय रजनी स्पर्धेत. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आला आणि आता फर्स्ट इनिंग साठी मायक्रोफोन होते जोडले जातील. खरं तर तू खरं म्हटलास की काल 5व्या क्रमांकाचं पारितोषिक शिवतेज वावरलेने पटकावलंय आणि सँडीला देखील काल स्पोर्ट्स सायकल मिळाले. बेस्ट बॅटरचा किताब तर आज चमकलाय संदेश. अर्थातच सँडी धावसंख्या जाऊन पोहोचले ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वावरलेची 17 बिनबाद 17. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय
यश कोतेकर यांच्यासाठी खऱ्या अर्थाने कॅश प्राइज आलं. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक सिनियर खेळाडू वेनगाव गावचे आपण पाहताय प्रशांतजी शिंदे यांच्याकडून खऱ्या अर्थाने कॅश प्राइज आलं. आणि प्रशांत शिंदे, आपण जर का या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. नेहमी युवक खेळाडूंना घडवण्याचं काम या देखील आपण पाहताय खेळाडूंना केलं. अनेक वर्ष कर्जतचं क्रिकेट जपणारं हे देखील खेळाडू आपण पाहताय. प्रशांतजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित असतील तर या आपलं सहर्ष स्वागत. ओ यावेळी फुललेंचा बॉल चान्स बनला होता. शॉट एक कव्हरला. अप्रतिम एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. कमालीची फिल्डिंग. जरी कॅच ड्रॉप झाला असेल परंतु एफर्ट्स कमालीचे होते क्षेत्ररक्षकाचे. जरी झेड मिळाला नाहीये परंतु कमाल केली आहे त्यांना देखील. धाव मिळाली ती मात्र सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 18. आमच्या साथीला आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय कॉमेंट्री बॉक्समध्ये कर्जतचे सगळे लेजंड कॉमेंटेटर समीर सोमने, संदीप गायकवाड आणि खऱ्या अर्थानं संदीप बोराडे सर आज कॉमेंटेटर या स्पर्धेला लीड करतील. आणि तदनंतर आमचे साथी स्कोरर आपण पाहताय रोहित पवार सर, आमचे खास मित्र आहेत. रोहित पवार सर ऑफिशियल आहेत आणि ते देखील या स्पर्धेला कव्हर करतात. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मात्र JP पॅनल आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्वतः जय पवार सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान प्रीत भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. गुड्डू भोईर आपण सुद्धा मंचावरती या. JP पॅनलचे सर्वा जय पवार सर, तदनंतर मुन्ना पठाण सर, हेमंत शेट्टी सर हे तीनही ऑफिशियल आपण पाहताय या स्पर्धेला. खऱ्या अर्थानं आज स्वतः जय पवार सर आलेत या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा जर पाहिली युवक अध्यक्ष चषक 2026 पहिलं वर्ष. फोर्स केला. लॉंगॉन मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत तोपर्यंत पुनश्च एकदा एकच धाव पाहायला मिळेल. एका दाबानं जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय शिवतेज बाबरले टीमचं. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टेनिस cricket.in ची टीम खऱ्या अर्थानं या स्पर्धेला कव्हर करते. गौरव साबंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेसाठी फार मोठ्या शुभेच्छा येत आहेत. आदरणीय बाबू काका दरेकर वावरलेचे. विनंती असेल आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण मंचावरती या. या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत. तर 2 ओव्हरचा खेळ खरं तर समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 वरती. एक गडी मात्र बाद झाला. आय थिंक बाद होणारा फलंदाज होता आदित्य मोरे. आदित्य दरेकर आणि सुशांत सावंत मात्र सध्या मैदानात खेळतोय. खरं तर बाबू काका दरेकर यांचे तुम्ही अनाउन्समेंट केले आणि बाबू काका दरेकर यांचा सुपुत्र आदित्य दरेकर सध्या मैदानात खेळतोय. जास्त वेळ घेऊ नका कारण आज आपण उशिराने धावतोय. सर्वांचं स्वागत आहे युवक अध्यक्ष चषकामध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार सर्व मंडळी मंचाच्या समोर उभी आणि ज्यांच्या नावाने योगेश्वरी स्पर्धा भरवण्यात आलेले ते सन्माननीय युवकांच्या गळातले ताईत शहराचे राष्ट्रवादीचे प्रमुख युवक अध्यक्ष सन्माननीय हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीनं तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आदरणीय मंगेशजी कांबळे यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. समीर सर, बाबू काका दरेकर हे नाव घेतलं की एक नवचैतन्याची लाट निर्माण होते आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या आणि आमच्या समालोचनासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. मनस्वी त्यांचा सुद्धा आभार. कारण सातत्यपूर्ण स्पर्धा कुठेही असू द्या मग नितांत प्रेम दाखवणारं व्यक्तिमत्व आहे आमच्यावरती. बाबू काका दरेकर आपलं सुद्धा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्रशांतजी शिंदे द लेजंड क्रिकेटर ज्यांनी कर्जत क्रिकेटच्या सुवर्ण युगाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. बाळा धनवे, प्रशांत शिंदे, दीपक राणे, मनसूर काजळे यांना विसरून कसं बरं चालेल. तर प्रशांत शिंदे सर आपलं सहर्ष स्वागत. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय तो मात्र अजिंक्य कोतेकर. 2 ओव्हरमध्ये वावरले संघाच्या धावसंख्या झाल्या 24. खरं तर शिवतेज वावरले संघ खेळतोय
आणि येत्या 4 एप्रिल पासून 4, 5, 6, 7 एप्रिल पर्यंत शिवतेज वावर्ले संघाची देखील सर्वात मोठी प्रेक्षकांसाठी पारितोषिक असलेली स्पर्धा विभाग प्रमुख चषक ही देखील आपल्या सर्वांच्या मात्र भेटीला येणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या ती 1-24. सुशांत ऑन स्ट्राईक. बॉलिंग साठी आलाय तो अजिंक्य. कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश ढोले सर देखील जोडले गेलेत. वळवलाय मागे. बॉल जाईल फाईन लेगला. धावा येतात खोऱ्याने वावरले टीम साठी. लॉंग स्टॉपला बॉल नॉन स्टॉप चाललाय. चौकार. 4 धावा. डीजे मास्टर, खरं तर हर्षल भाऊ एकदा मोबाईल तुम्ही उघडा, कारण मगासपासून तुम्ही देखील बिझी आहात, आणि सर्च करा टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि एकदा ती कमान पहा ज्या पद्धतीने या स्टेजला सजवण्यात आलंय. स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देण्याचं काम या स्पर्धेच्या रूपाने. खोला टाकलेला बॉल. पंचांकडे अपील, जोरदार अपील, परंतु विकेट किपरला देखील ठाऊक आहे, कदाचित डाऊट आहे. डॉट बॉल टाकलाय तो अजिंक्यने. अजिंक्य कोतेकर सध्या अजिंक्य कोतेकर गोलंदाजी करतोय. 3रं षटक चालू आहे. धाव संख्या 28 आणि तमाम क्रीडा रसिक पहा, तुमच्यासाठी पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर 1100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. नामी संधी आहे, नामी संधी. फक्त आयोजक नाही आणि आज खेळणारे खेळाडू नाहीत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान मारण्याचा प्रयत्न होता. इम्पॅक्ट चांगला नाहीये. बॉल चाललाय मागे. स्क्वेअर लेगला फेक होईल. तत्पूर्वी आदित्य पोचलाय, सुशांत देखील पोहोचलाय आणि या 2 धावा मिळतील. त्या वावरले संघाला स्कोर जाऊन पोहोचलाय तो 30 वर. यानंतरची मॅच दोन्ही संघ आपण तयारीत राहा. खरं तर अनेक रील स्टार यांनी मेसेज केलेत. इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला देखील मला मेसेज केलेले आहेत. तुम्ही पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत या स्पर्धेची रील शूट करू शकता आणि ती रील क्रिएट केल्यानंतर हर्षल भाऊ मोरे ऑफिशियल, मला असं वाटतं हा त्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे, त्या हँडलला तुम्ही टॅग करा. शेवटच्या रात्री ज्याची सर्वात चांगली रील असेल त्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 5000, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 3000 देण्यात येईल. बॅटची कडा आणि वावरले संघाला दुसरा धक्का. 28 वरती 2 विकेट, 30 वरती 2 विकेट. डीजे मास्टर दमदार असं संगीत आणि याच मुख्य व्यासपीठाची चर्चा आपण सध्या करतोय. मुख्य मंचावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत शहराचे युवक अध्यक्ष हर्षल भाऊ मोरे देखील उपस्थित आहेत. त्यांचे बाबा नंदकुमारजी मोरे साहेब देखील उपस्थित आहेत आणि तुम्ही कमान पाहताय आणि हे भव्य दिव्य व्यासपीठ पाहतात. या स्पर्धेच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे, त्याचबरोबरीने महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे आणि आमचे सर्वांचे लाडके युवक अध्यक्ष हर्षल भाऊ मोरे आणि चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ऋतुताई मोरे. अजिंक्य कोतेकर चांगली गोलंदाजी करतो. आणखी एक निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्या ती 30. या ओव्हरमध्ये थोड्या धावा थांबल्यात. ऋषिकेश आलाय बॅटिंग साठी. प्रतीक कोत आपणास विनंती, आपण सुद्धा मंचावरती. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. बॉल चाललाय तो मिड विकेटला. सिंगल मात्र घेतली जाईल. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय तो 31 वरती 31. 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि वावरले संघाची धावसंख्या ते 31. तर केतन बद्रिके यांच्याकडून ऋषिकेश मोरेसाठी पारितोषिक येते. सलग 2 षटकारासाठी 500, सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि SSD कन्स्ट्रक्शनचे मालक संचित दळवे यांच्या वतीने वावर संघाच्या सलग 3 षटकारांसाठी 1000 आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 31 वरती 2 विकेट. आदरणीय किरणजी पालकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अनुपजी साबणे देखील उपस्थित आहेत.
सुरुवातीपासून प्रीत भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. मोठं पारितोषिक त्याने लावलं होतं आपल्या संघाला, परंतु ते पारितोषिक पटकावता आलं नाही. केतन बामणे मागील 15-20 दिवसांपासून आता कुठेतरी थोडे निवांत दिसत आहेत. भावड्या देखील थोडी विश्रांती घेतोय. आदरणीय भूषणजी पालकर, आपणास सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठाची चर्चा सर्वत्र होत आहे. अनेकांनी स्क्रीनशॉट मला देखील पाठवलेत हर्षल भाऊ, की ही संकल्पना नक्की कोणाच्या डोक्यात आली. कारण बहुतांशी असं व्यासपीठ आपण मोठ्या राजकीय महासभेला पाहतो, परंतु या स्पर्धेला असं मोठं व्यासपीठ मंच देण्याचं काम स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेले युवक अध्यक्ष सन्माननीय हर्षल भाऊ मोरे यांचीच ही संकल्पना आहे. 3 ओव्हर धावसंख्या झाल्यात त्या शिवतेज वावरले संघाच्या 31 धावा धावफलकावर. काय वाटते योगेश डोळे सर, कुठपर्यंत पोहोचेल वावरले टीम? नक्कीच जर इथून पाहिलं गेलं तर मात्र सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्यानंतर जर इथून पाहिलं तर मात्र विकेट्स आल्यात, थोडासा दबाव जरूर झाला. परंतु इथून जर पाहिलं गेलं तर थोडीशी पार्टनरशिप बिल्डअप झाली तर किमान 50+ धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु ही गोलंदाजी जर का अशीच चालू झाली तर मात्र त्या 50 धावा देखील इथून कठीण होईल. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्हाला 5 ओव्हरमध्ये किमान 50-52 कराव्याच लागतील. पहिला चेंडू ऋषभने निर्धाव टाकलाय. ऋषिकेश आणि आदित्य दरेकर सध्या मैदानात आहेत. धावा उभाराव्या लागतील. 31 झाल्यात आतापर्यंत. 4थ्या षटकाला प्रारंभ झालाय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता ऋषिकेशचा. आणखी एक चेंडू निर्धाव. या स्पर्धेची संकल्पना पॉवर प्लेच्या बाबतीत थोडी वेगळी आहे. पहिलं पॉवर प्ले हे कंपल्सरी आणि दुसरं पॉवर प्ले तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकात मात्र घेऊ शकता. आकिब भाई यांच्यावरती संपूर्ण या स्टेजची जबाबदारी आहे. पाहुणे कोणी आले तर त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आकिब भाई यांच्यावरती आहे. आकिबचं नाव सध्या मी चर्चेत आजच्या रात्री आणलं नाही, उद्याच्या रात्री ते आपोआप चर्चेत येईल. बेकरीवाला काय असेल मला माहित नाही, उद्या जे आहे ते आहे. 31 धावसंख्या धावफलकावर. 31 लॉस ऑफ 2. 2 चेंडू निर्धाव टाकले तर ऋषभने दावा करणं गरजेचं आहे शिवतेज वावरले संघाला. हो, पाठ टाकलेला बॉल खेचून मारलाय समोर लॉंगॉनला. कार्पेटच्या सानं बॉल निघालाय. एक धाव इथं वेगाने घेतले. आदित्य दरेकर परतलाय. दुसरीसाठी गरज आहे धावांची. कदाचित तिसरीसाठी पलटतील आणि 3 धावा घेतल्यात वावरलेच्या दोन्ही फलंदाजांनी. एवढ्या सुसाट धावले की कदाचित वावरलेला पोहोचले असते. आदित्य पलटलाय 4थीसाठी आणि आता ऋषिकेश होईल बाद. 4थी धाव घेताना ऋषिकेश मोरे इथे झालाय बाद. 3 धावसंख्या जोडल्या जातील आणि स्कोर पोहोचलाय तो 34 वरती. 34 34 धावसंख्या धावफलकावर. या ठिकाणी प्रीत भोईर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय आकिब पाटील विधानसभा अल्पसंख्याक सेल यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी हा सन्मान केला जातो प्रीत भोईर यांचा. चला पुढचा सामना दोन्ही संघ टॉस साठी या. टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. 4थं षटक सध्या मार्गस्थ आहे. शिवतेज वावरले संघ फलंदाजी करतो आणि आजच्याच पहाटे ज्याला बेस्ट बॅटरचा किताब चिंचवलीच्या स्पर्धेमध्ये मिळाला तो सध्या मैदानात दाखल झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उबाटा चषकात खोपोलीच्या बेस्ट बॅटरचा किताब पटकावणारा सँडी आणि आज अपेक्षा आहेत वावरले संघाला त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची. प्रीत भोईर यांचा सन्मान नुकताच संपन्न झाला. त्यांचं देखील स्वागत. प्रशांतजी शिंदे द लेजंड क्रिकेटर यांचाही सन्मान करण्याची विनंती मी अनुप साबणे यांना करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी शिंदे यांना सन्मानित करावं. आज हे क्रिकेट जे तुम्हाला सुवर्ण रूपात पाहायला मिळते त्याचे शिल्पकार आहेत प्रशांत शिंदे. बॅटची कडा घेतले. मागे चालला बॉल. खूप वेग आहे ऋषभकडे. आणखी एक चेंडू. जास्त मोठी धावसंख्या नाही आणि आमचे प्रशांतजी शिंदे द लेजंड क्रिकेटर कर्जतचे त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. खरं तर कव्हर्सचा बादशाह, ऑफ साइडचा बादशाह प्रशांत शिंदे. खतरनाक फलंदाजी. एक काळ प्रशांत शिंदे यांनी गाजवलाय. वेणगावचे आहेत आणि त्यांच्याच गावचा संघ सध्या मैदानात चांगली कामगिरी करतोय. वावरले संघ थोडा अडखळलाय 35 वरती. आदित्य हो खोदून काढला बॉल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग ऑफला.
हातातून चेंडू निसटला, दुसरी धाव पाहिजे, सँडी परतलाय आणि ते दोन धावा घेतल्यात त्या मात्र सँडीने. गरज आहे धावांची. प्रेक्षक हो, तुम्हाला नामी संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर तुम्ही झेल पकडला तर 1100 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला आयोजकांच्या मार्फत देण्यात येईल. धावसंख्या धावून पोहोचले ती 37 वरती 37. शिवतेज वावरले विरोधात स्वर्गीय अरुण काका 11 वेणगाव. या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत. आदित्य प्रयत्न करतो, इम्पॅक्ट चांगला होत नाहीये. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला, कदाचित ही फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलने स्कोर 36 झाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये 38 धावसंख्या धावून पोहोचले. ऑनलाईन स्कोर जरा व्हेरीफाय करा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती 3 बाद 38. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुषारजी आंग्रे देखील उपस्थित आहेत, मोठे पुरस्कर्ते, आणि त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतोय अकिब पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी आंग्रे यांचा सन्मान करावा. आणि ज्याने विकेट बनवले तो आमचा अण्णा, नेरळचा अण्णा, त्याचंही विशेष कौतुक. प्रतीक खोत, आपण या. शेवटच्या रात्रीची जी तुमची पहाटेची मेजवानी असेल ती बाबांनी सँक्शन केले, हा, त्यामुळे काही चिंता नाही. परंतु ती 2 तारखेला रात्री. प्रीत भोईर साहेब, आपलं स्वागत आणि आपले आभार देखील. तुषार आंग्रे सरांचा सत्कार. विघ्नहर्ता बाजारपेठ आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान माणगाव अशी लढत असेल तर चला. अच्छा, वरही संघ खेळणार आहे तिथे. टप्पा पडला, खाली राहिला, बॉल मागे चाललाय. आदित्य धावतोय मैदानात, सँडीला धावा पाहिजे. स्ट्रायकर एंडला सँडी, परंतु अपेक्षित आहे नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आणि पोहोचलाय. क्या बात आहे. IPL मध्ये अनेकदा असं चित्र पाहायला मिळालंय. तिसरीसाठी प्रयत्न होतोय, तिसराही सुटला हातातून, परंतु नाही. आता 3 धावा. एवढे धावलेत की इथून ते दैवलीतून वावरलेला पोहोचले असते. आदरणीय मनोजी मुंडे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊयात. अर्थातच श्री भैरवनाथ वरई आणि त्याच्या विरोधात जय हनुमान मानगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. संदेश ठाकरे. संदेशचा संघ नागेश असेल, परत तो बुवा चांगला फॉर्मात आहे बॉलिंग करत असताना. आणि त्यांच्या विरोधात मात्र कर्जत बाजारपेठ विघ्नार्था. पाहूया कोण कोण खेळतो बाजारपेठ मधून. 41 धावा झाल्यात, 5 चेंडू शिल्लक आहेत, किमान 52 पाहिजेत. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, इम्पॅक्ट चांगला नाहीये. वेगानं बॉल पुढे निघाला होता, फेक झाले, परंतु आता नाही. बॅकअप आहे. विकेट किपर आलाय. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु सिंगलच मिळाले. स्कोर 42 धावून पोहोचलाय 42. रील स्टार, आपण तयारीत राहा. शिवतेज वावरले. 4, 5, 6, 7 माफिया सवी 5, 6, 7, 8 एप्रिल विभाग प्रमुख चषक. प्रेक्षकांसाठी सर्वाधिक मोठी पारितोषिक असलेली स्पर्धा वावरलेची मात्र येणार आहे. 42 वरती 3. खडे खेळण्याचा प्रयत्न, पहा बॉल अडवलाय फाईन लेगला. 1 धाव बाईच्या स्वरूपात. चौकार षटकार थांबलेत अक्षरशः. आणि या सिंगलने स्कोर फक्त पुढे चालला हळूहळू. स्कोर 43 झालाय. ज्या धावा आल्यात त्या बाईच्या येतात, लेग बाईच्या येतात. मोठे फटके थांबलेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. सँडीला पण ठाऊक आहे की किमान 52 वरती पोहोचायला आपल्याला 3 बॉलमध्ये 9 धावा करायच्यात. 50च्या पलीकडे नेलं तर आपण दबाव टाकू शकतो. 43 वरती 3. शेवटचा षटक प्रयत्न करतोय. पुन्हा बॉल कार्पेटच्या साहाय्याने निघाला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पुढे आला आणि झाली चूक. नशीब बलवत्तर वावरलेच हा चौकार. खरं तर या स्पर्धेचा खरा सूत्रधार केतन बामणे. ज्याने इच्छा व्यक्त केली नसती तर कदाचित आज युवक अध्यक्ष चषक पाहायलाच मिळालं नसतं. आणि याचा दुजोरा भावड्या देतोय. कारण केतन बामणे यांनी सांगितलं भाऊंना की आता स्पर्धा झाली पाहिजे. हर्षल भाऊ, आपली त्याला गरज आहे. खेळाडूंना आपण संधी द्यायला पाहिजे. आणि हर्षल भाऊंनी देखील सांगितलं की माझ्या लक्ष्मीच्या वाढदिवसाला, ऋतुताई यांच्या वाढदिवसाला या स्पर्धेचं आपण आयोजन करतोय.
2 चेंडू बाकी आहेत. 47 धावा झाल्यात वावरलेच्या. पुन्हा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला. आदित्य दरेकरला स्ट्राईक हवी आहे. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो होईल. सँडी मात्र इथे होईल बाद. हा देखील चेंडू आलाय तो निर्धाव. 47 झाल्यात आणि शेवटचा चेंडू बाकी. मी विनंती करतोय विघ्न अर्थ बाजारपेठ आणि भैरवनाथ हा बाजारपेठच्या ऐवजी वरई आहे आणि माणगाव जे हनुमान माणगाव असा सामना असेल. आदरणीय वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. येस चेक करा मुन्ना पठाण सर. आदरणीय सुभाषजी पालकर, आदरणीय प्रसादजी पालकर, प्रशांतदादा चौधरी, संदेशदादा पेटे, भूषणदादा पालकर, किरण पालकर, मनोज मुंडे, सर्वांना विनंती आपण मंचावरती या. खास करून हर्षददादांची रिक्वेस्ट आहे तुम्हाला आपण मंचावरती या. येस फेअर बॉल आहे. रिव्ह्यू होता तो घेतला परंतु काही फायदा झाला नाही. संचित दळवे यांचं पारितोषिक आहे. बाबू काका दरेकर यांचं पारितोषिक आहे. आर्यनचं देखील बरंच पारितोषिक आहे वावरले टीमसाठी. 47 वरती 4. हो स्टेप आउट होऊन एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचला होता. एकच धाव मिळाले फक्त एकच धाव. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाही. आता दुसरी धाव घेता आलेल्या नाहीये. फक्त एकच धाव. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 48 आणि आता 5 ओव्हरमध्ये स्वर्गीय अरुण काका 11 वेणगाव संघाला धावा करायचे 5 ओव्हरमध्ये 49. 49. विलंब न करता टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या. वरई आणि माणगाव टॉस करण्यासाठी त्वरित या. आदरणीय सचिनदादा सोनवणे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चला वरई आणि माणगाव टीम आपण टॉस साठी या. तुम्ही वरई आणि माणगाव टीम प्रत्येक टीमला विनंती आहे की आम्ही सुरुवातीलाच तुम्हाला एक सूचना जारी केलेली आहे. मध्यंतराला टॉस केला जाईल. दोन्ही टीम जर विलंब केला तर मात्र आयोजकांच्या वतीने आपल्याला कडक नियमांना सामोरं जावं लागेल. ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोई टॉसला थांबा. टॉसला जर का आला नाही दोन्ही कॅप्टन तर मॅच 4 ओव्हरची होईल. लक्षात असू द्या स्पर्धेचे एकदम कडक नियम आहेत. आय थिंक वरई संघ आलाय. माणगाव संघ आपण त्वरित या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. युवक अध्यक्ष चषक ही स्पर्धा हा जगदीशजी पालकर प्रेम 11 संघ नेहमी KPL मध्ये खेळलाय. तर जगदीशजी पालकर यांना विनंती की आपण मंचावरती या. चला माणगाव टीमचे कॅप्टन या. त्वरित आपण विलंब करू नका. मध्यंतराला टॉस कंपल्सरी असेल याची नोंद घ्या. जर आपण या ठिकाणी वेळेत उपस्थित झाला नाहीत तर मात्र हा टॉस विन वरई. No कारण doubt. स्पर्धेचे नियमच सांगतायत या गोष्टी. जगदीशजी पालकर साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आणि खऱ्या अर्थानं खोत साहेब खरं तर आणखी चांगला फोटो घ्या. वैभवजी दगडे यांना सुद्धा विनंती की वैभवजी आपण सुद्धा दगडे. मंचावरती या. आपणही मंचावरती. आपलंही सहर्ष स्वागत. मी मगाशी पेठे नाव ऐकलं. सन्माननीय वैभवजी पेठे जर उपस्थित वैभवजी असतील. दगडे आणि जगदीशजी पालकर साहेब खऱ्या अर्थानं प्रेम 11 हा संघ कर्जत प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात येतो आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं वरई टीमच्या संदेश ठाकरे यांच्यासाठी 70 ची कॅप आहे. संदेश ठाकरे आपण या ठिकाणी आला असेल. चला टॉस करूयात आपण. आदरणीय प्रतीकजी खोत यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एकीकडे आपण पाहतो वरई टीम आणि त्याच्या विरोधात माणगाव टीम. कॉल असेल माणगाव टीमचा हेड आणि हेड. टॉस जिंकला माणगाव टीम. आपलं डिसिजन. आम्ही क्षेत्ररक्षण करू. स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच चांगलं आयोजन आहे आणि लाईट्स पण चांगले आहेत. आयोजनासाठी दादांचे धन्यवाद मानतो. चला वरई टीम दोघी बोलायला मागत नव्हते म्हणून सेम प्रश्न आहे त्यांच्यासाठी सुद्धा.
काय सांगाल एकंदरीत इतकी मानाची स्पर्धा कर्जत तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते? आयोजन तर खूप आहे भाऊचं, आणि आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल हर्षल भाऊचं मनापासून धन्यवाद देतो. आणि अशी टुर्नामेंट ही कर्जतमध्ये पहिल्यांदाच होते, त्यामुळे धन्यवाद. चला शुभेच्छा असतील तुम्हाला एका सामन्यासाठी. वाक्यात त्याने सांगून दिलं संदीप बोराडे सर की अशी टुर्नामेंट ही कर्जत शहरामध्ये पहिल्यांदा होते आणि त्यामागचे सर्व शिल्पकार या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. काही सन्मान आपण या मंचावरती घेणार आहोत. सन्माननीय जगदीशजी पालकर साहेब उपस्थित आहेत, त्यांना इथे सन्मानित करण्यात येईल. मी विनंती करतोय हर्षल भाऊंनाच की आपल्या शुभ हस्ते आपण जगदीशजी पालकर साहेबांचा सन्मान करावा. मुख्य मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. योगेश ढोले सर देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत. 5 ओव्हरमध्ये धावा करायचे त्या 49 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, हे लक्षात असू द्या. आदरणीय जगदीशदा पालकर यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. अनेक टीमला पुरस्कृत करणारं व्यक्तिमत्व. चांगला फटका आहे, जबरदस्त. यावेळी मात्र दिशा दिली आहे, बॉल जाते सीमारेखा पार. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न समीर तिथे केला गेला होता, परंतु मला वाटतं रॅलिंग वरतीच बॉल आतमध्ये पाहायला मिळाला. कारण आयवा झेलसाठी अगदी हर्षल भाऊंच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणखी काही सन्मान आहेत. वैभवजी दगडे साहेबांचा सत्कार करण्याची मी विनंती आकिब पाटील यांना करतोय की आपण वैभवजी दगडे साहेबांचा सन्मान माफी असावी. हो, कव्हर्सला मारलाय, छोटा तीर घाव करे बडा गंभीर. सूरज चव्हाणचा सलग दुसरा षटकार. तर या षटकारासाठी प्रशांत शिंदे यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज सूरज चव्हाणला. तर सत्कार होतोय वैभवजी दगडे साहेबांचा आकिब पाटील यांच्या शुभ हस्ते. काय कमालीची फटकेबाजी करतोय वेणगावचा युवा सितारा सूरज चव्हाण. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 सर्वात मोठ्या गोलंदाजावरती आदित्य मोरेवरती वावरल्याच्या मोठा हल्ला केला. 49चा पाठलाग करत असताना रोशन मोरे सध्या चर्चा करतात आदित्य मोरे समवेत. त्यांना ठाऊक आहे ही सामना जिंकणं फार गरजेचं आहे. कर्जत शहरात खेळतायत आणि नेहमी कर्जत शहरात वावर असलेलं व्यक्तिमत्व आहे रोशन मोरे. धावसंख्या झाली ती 12 बिनबाद 12. योगेश सर. संदेश ठाकरे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी जगदीशदा पालकर आणि वैभवजी दगडे यांच्याकडून मात्र 70-70ची कॅप प्रदान करण्यात येत आहे. तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता सूरज चव्हाणचा. तर जगदीश पालकर साहेब यांच्या वतीने सलग 2 षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज. तिसरा आता चेंडू फेकला गेलाय. 12 धावसंख्या धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. सूरज चव्हाण समोर आदित्य मोरे. स्वीप मारण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल, शॉर्ट फाईन लागला. 5 सलग 2 चेंडू 2 षटकार. त्यानंतरचे सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते मात्र आदित्य मोरेने. अशी चढाओढ तुम्हाला संपूर्ण सत्रात योगेश ढोले सर नक्कीच पाहायला मिळेल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. भले 2 चेंडूंवरती 2 षटकार आले असेल तरी सुद्धा कमबॅक केले ते आदित्य मोरेने. पाठलाग चालू 49 धावसंख्येचा पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. हो, फटका फसलाय. रोशन मोरे उलटे धावतायत परंतु बॉल चालला वाडी स्लॉंग ऑनला, सीमारेषा पार. सूरज चव्हाणचा चौकार. प्रसादजी पालकर आपणास विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. प्रसादजी पालकर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 वरती 16, लॉस ऑफ 0 विकेट. दमदार सुरुवात केली ती स्वर्गीय अरुण काका 11 वेणगाव संघाने आदित्य मोरेच्या विरोधात. हा असा ऑलराऊंडर आहे जो सलामीला देखील येतो आणि सलामीचं पहिलं षटक देखील टाकतो. उलटा मारलाय, एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर धावतोय, चेंडू अडवण्यासाठी पोहोचलाय तिथे. फेक केली 2 धावा. पंकज मोरे होता त्या ठिकाणी. दुहेरी धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. 49चा धावसंख्येचा पाठलाग करत असताना वेणगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती बिनबाद 18 धावसंख्या धावफलकावर. केतन बामणे, एकदा तुम्ही पण ती स्क्रीन पहा ज्या स्क्रीनवरती हा मुख्य व्यासपीठ दाखवला जातो आणि ज्या व्यासपीठाची चर्चा
थेट बारामतीमध्ये देखील होईल. एवढं भव्य दिव्य व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रात होईल. एवढं भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहता या स्पर्धेचं. जगदीश दादा जसे आतमध्ये आले ना तसं त्याने आमच्याकडे करून पाहिलं की समीर दमदार आयोजन आहे, दमदार. या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि पहिल्याच पर्वामध्ये संदीप बोराडे सर दाखवून दिलंय हर्षल भाऊंनी नाद करायचा नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अनोखी पारितोषिक आहे. ती स्कूटी तर माझ्या लक्षातच येत नाही जी प्रेक्षकांसाठी आहे. आता कॅच तुम्ही पकडली सीमारेषेच्या बाहेर तर तुम्हाला 1100 आहेत. शेवटच्या रात्रीमध्ये हा आकडा किमान आम्हाला 11,000वरती न्यायचे. 1100ची सुरुवात झाली परंतु आता सुरुवात केली ती वेडगावने. धावा कुठल्या त्या 18. वावरलेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 17. आता बॉलिंगसाठी आलेत स्वतः उपसरपंच साहेब रोशन मोरे. परंतु चेसाच्या समोर आहे विजय वाघमारे. 49चा पाठलाग चालू आहे. हो वेगवान चेंडू होता. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. कोणाला चिठ्ठी मिळाली नसेल तर स्टेजच्या जवळ आहे आपण. फक्त एक चिठ्ठी देऊ नका. 19 धावा 49 टार्गेट आहे. वावरले विरोधात वेणगाव. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता जे काय करायचे ते रोशन मोरे यांना करायचे कारण पहिल्या षटकात आदित्य मोरे महत्वाचा गोलंदाज त्याच्या विरोधात धावा आल्यात. आता त्यांना एक विकेट घ्यावी लागेल आणि किमान या ओव्हरमध्ये 5 ते 6 धावा जर दिल्या तर नक्कीच दबाव वाढू शकतो. पहिला चेंडू वाईट. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकला रोशन मोरे यांनी. 19 धावा झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय वाघमारे समोर आहे. पुन्हा बॉल फिरवलाय परंतु मिड विकेटला खेचला फटका. एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावतो. विकेट किपर युवराज लोटणकरच्या हातात थ्रो. सिंगल रन. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 19 वरती. 19 धाव संख्या धाव फलकावर. खराब बॉल त्यावरती कडा समाचार. बॉल स्क्वेअर लेगला. सूरज चव्हाणचा आणखी एक मोठा फटका. षटकार. सव्वीस धावा झाल्या. 26 परफेक्ट. 26 हो बाउन्स पाहायला मिळाला. कडक बाउन्स पाहिला तो रोशन मोरे यांच्याकडून. 26 धावा झाल्या. 23 ची मात्र गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे एकच चिठ्ठी टाका. दुसरी चिठ्ठी मिळाली तर तुम्ही बाद. हे फार महत्वाचं आहे परंतु सर्वांना विनंती आहे कॉन्टॅक्ट नंबर फार महत्वाचा आहे तुमचा हे लक्षात ठेवा. 26 स्वीप मारलाय. गॅप मोठी आहे. बॉल चाललाय तो फाईन लेगला. सीमारेषा बाहेर. चौकार. 30 धावा. दोस्ती यारीची आहे आधारी. शिवरायांचा मावला भारी. सुधाकर भाऊ हाय सकारी. गात भाऊंचं गुणगान. हा सामना पुरता खुला केलाय तो सूरज चव्हाणने. 9 चेंडू 28 वरती खेळतो आणि संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 30. चेंडू खालीच राहिला परंतु मिसफिल्ड युवराज कडून फेक झाले. कदाचित बाईच्या स्वरूपात देखील एक धाव मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचले ते 31 वरती 31 आणि आता विजयासाठी 3 ओव्हरमध्ये धावा करायचे ते 18 बॉल. विजयासाठी 18ची गरज. शिवतेज वावरले संघाने सुरुवात दमदार केली होती योगेश सर. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने धावा कुठल्या होत्या 17. त्यानंतर सलग 3 ओव्हरमध्ये 7 7 7 आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 9 आल्या. 49चा पाठलाग अगदी सहजरित्या करत दिसताना दिसतोय तो मात्र इथे वेणगाव संघ. चला पाणी पाहिजे तर लवकरात लवकर आतमध्ये घेऊन चला. 12वे खेळाडू. पॉवर प्ले घेतलाय. हा बॅटिंग पॉवर प्ले.
बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, कारण मागच्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला नव्हता. आता 3 सीमारक्षक असतील सीमारेषा जवळ. हा बॉलिंग साठी आलाय तिसऱ्या षटकात पंकज मोरे. धावा थांबवणं गरजेचं आहे, सामना फिरू शकतो. एकाच षटक चांगलं पाहिजे ते वावरले संघाला. 18 बॉल 18ची गरज. हो, चांगला बाउन्स, पहिला चेंडू चांगला टाकला आणि गरज आहे, नितांत गरज आहे. हा सामना संपूर्णतः झुकलाय, परंतु 18 धावा करणं 18 चेंडूंमध्ये असं वाटतं कधी कधी की मोठ्या स्कोर लगेच चेस डाऊन होतो, परंतु जेव्हा रन बॉल इक्वेशन येतं तेव्हा थोडं टेन्शन. तर 17 चेंडू विजयासाठी 18. प्रयत्न करतोय, बॉल शॉट मिड विकेटला, अगदी थ्रो होतोय रोशन मोरे यांच्याकडून, चांगला थ्रो आणि महत्वाची विकेट या मॅच मधील गोल्डन विकेट सूरज चव्हाण बाद. त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड, त्याची लागतय ओढ, त्याच्या शब्दात दम आहे रे, त्याच्या शब्दात दम आहे रे, आमच्या हर्षल मोरे दादाच्या. आमच्या हर्षल भाऊच्या नावात जो दम आहे ना, तो आता तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देतो. अगदी अनोखं पारितोषिक लागलं जात आहे. आपण पाहताय सुधीर दादा, मोतीराम दादा आणि रितीताई यांचा जो बॅनर झलकतोय, त्या बॅनरला जर कोणत्या बॅटरने षटकार ठोकला तर त्याच्यासाठी हर्षल भाऊ मोरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांची कॅश प्राइज. हे अनोखं पारितोषिक आहे. तिसरा चेंडू निर्धाव टाकला पंकज मोरेने. हा असा खेळाडू आहे जो लेखाजोखा सांभाळतो आणि त्याला ठाऊक आहे लेखाजोख्यात जर का आपल्याला कमबॅक करायचे तर इथे निर्धाव चेंडू टाकावेच लागतील. हा सामना फिरवण्याचं काम सध्या पंकज मोरे करत असताना 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि सूरज चव्हाण देखील बाद झालाय. ऋषभ जाधव, हो चौथा चेंडू, विकेट किपरने मिस्टेक केले परंतु नाही धावले बॅटर. 4 चेंडू निर्धाव टाकलेत ते पंकजने. आता मजा येईल. इक्वेशन होता 18 बॉल 18 आणि आता इक्वेशन आहे 14 बॉल 18. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय नितीनदादा धुले यांचं आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीनजी धुळे साहेब यांचं इथे आगमन होईल. 4 चेंडू निर्धाव. पाठला केला चेंडूचा 5वा टाकलाय पंकजने निर्धाव. जेव्हा वारे तुमच्या विरोधात धावतात ना तेव्हा पंकज मोरेला धावून यावं लागतं. वारे विरोधात धावले आणि मोरे धावून आले असंच म्हणावं लागेल. 5 चेंडू निर्धाव टाकलेत. 5. 13 बॉल 18ची गरज. 6वा मेडनवर युवक अध्यक्ष चषकातील पहिली मेडनवर वावरलेच्या पंकज मोरेच्या नावावर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा पंकज मोरेचा. कमालीची गोलंदाजी. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कर्जत पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य आदरणीय नितीनदादा धुले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नितीनदादा धुले यांचं आगमन आपण पाहतोय. एकदम यंगस्टर आणि युवा नेता. आणि पहा कोणत्या स्पर्धेत आलाय, युवक अध्यक्ष चषक आणि घड्याळाच्या निशाणीच वरती त्याने मात्र विजय नोंदवला. आणि 12 बॉल मोरे. अनेक पारितोषिक येतात पंकज मोरे साठी, कारण हा सामना पंकज मोरेने फिरवलाय. त्याच समेत महाराष्ट्र पोलीस आदरणीय रोहितजी माळी यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. केतन तर या पहिल्या मेडन ओव्हरसाठी पंकज मोरेच्या पहिल्या मेडन ओव्हरसाठी युवक अध्यक्ष सन्माननीय कर्जत शहराचे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने पंकज मोरेला 1000 रुपयांचं पारितोषिक. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 18 धावांची गरज. खरं तर आता या पारितोषिकाला झाले सुरुवात. पहिली रात्र प्रेक्षक तुम्ही कॅच पकडली सीमारेषा बाहेर तर तुम्हाला 1100 आहेत. आणि सर्वांना विनंती आहे की लकी ड्रॉची कूपन आमच्याकडे सुपूर्त करा. चौथ्या रात्रीमध्ये तुमचं नशीब चमकलं, जे चमकणार असेल तर तुम्हाला मिळेल इलेक्ट्रिक स्कूटी. बॉलिंगसाठी आलाय जित दळवी. हो टॉस झाला बॉल पडल्यानंतर, परंतु इथे पंच इशारा करतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय
आणि लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमने तर रिव्ह्यू गमावलेला दिसतोय, त्या कारणास्तव रिव्ह्यू मिळणार नाही. आता एक धाव इथे जोडली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 वरती आणि विजयासाठी दावा करायचे त्या मात्र रिव्ह्यू घेतला नाही आय थिंक युवराजने, कारण एकच रिव्ह्यू आहे. 17ची गरज, 12 बॉल 17. वेगवान चेंडू, यंगस्टर आहे वावरलेचा. जीत दळवी अंडर 19चा खेळाडू आहे आणि युवा सिताऱ्यावरती दारोमदार दिले. सूरज चव्हाणची विकेट कशी गेले तर ती रनआउटने, ज्या पट्ट्याने सामना संपूर्णतः खुला केला होता तो माघारी परतलाय आणि आता वावरले संघाने धाबे दणाणून सोडले ते बेंडगावचे. हो, प्रयत्न करतोय बॅटची कडा, युवराज धडपडतोय, सहजासहजी रेडर त्याच्या हातातून सुटत नाही तर बॉल काय सुटेल. डॉट बॉल कमालीचा सामना. पहा, मागच्या 8 चेंडूंमध्ये फक्त एक धाव. पंकज मोरेचं निर्धाव षटक या मॅच मध्ये अत्यंत महत्वाचं ठरलंय. जीत दळवी देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय, परंतु बॅटिंग करतोय. सध्याच्या घडीला ऋषभ जाधव 17 पाहिजेत विजयासाठी वेणगावला. भन्नाट आणि ते पंच करतायत व्हाईट बॉलचा इशारा. ही खेळपट्टी आहे समांतर, जजमेंट करणं कठीण काम आहे. बऱ्याच गोष्टी करतायत. 33 धावा झाल्या, विजयासाठी धावा करायचे त्या 16. 33 33 धावा धाव फलकावर. 16ची गरज आहे वावरले विरोधात. वडगाव टॉस झाला, बॉल पुन्हा एकदा पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव 34 धावा झाल्यात आणि प्रतीक मोरे यांच्या वतीने पंकज मोरेसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. मिडन ओव्हरसाठी 33 झाल्यात ना, 34 धावा झाल्यात या वाईडने. विजयासाठी आता करायचे त्या मात्र 10 चेंडूंमध्ये 15. पंकज मोरेच्या एका षटकानं मात्र हा सामना थोडा फिरलाय, परंतु विजयी झालेलं नाहीये. क्रिकेट कधीही बदलतं. हर्षल भाऊ मोरे युवक अध्यक्ष चषक त्यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक पंकज मोरेच्या मिडन ओव्हरसाठी देण्यात आलं. ऋषभ स्ट्रायकरला 10 चेंडू विजयासाठी करायचे त्या 15. हो, टप्पा पडला, पुन्हा एकदा बॉल निघाला विकेट किपरच्या हातात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चालू काय जीतचं, जो चांगली गोलंदाजी करतोय, परंतु व्हाईट बॉलने त्याने आतापर्यंत धावा दिल्यात त्या 4. एकही बॅटला बॉल लागलेला नाहीये आतापर्यंत. 6 चेंडू फेकलेत ते जीत दळवीने आणि धावा दिल्यात त्या व्हाईटच्या 4. 35 झाल्यात. विजयासाठी करायचे त्या 14. 10 चेंडू 14. फुलटॉस आक्रमण केलं मिड विकेटला. पुढे आला फिल्डर, कॅच त्याने घेतल्या आणि या फुलटॉस बॉल वरती फलंदाज झाला बाद. आणखी एक धक्का वेणगाव टीमला. चला थँक्यू. थोडं थांबा. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय ते रिव्ह्यू. वेस्ट साइड साडी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पाहूया आता तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतायत. सध्या आमचे अंपायरिंग मधील महागुरु जे पवार आतमध्ये आहेत आणि त्यांच्या साथीला तो मात्र शेट्टी. पाहूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. महत्वाचा निर्णय. अनेकांच्या हृदयाची धडधड इथे लागलेली आहे. पंकज मोरेच्या इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर फलंदाज बाद. ऐकूया डीजेचं एक संगीत. धन्यवाद. मंचावरती प्रसादजी पालकर साहेब उपस्थित आहेत आणि थोडे चिंतेत आहेत. सूरज चव्हाण खेळत असताना हा सामना अतिशय सोपा होता, परंतु सूरज चव्हाण बाद झाल्यानंतर पंकज मोरेचं निर्धाव षटक आलं आणि आता जीत दळवी आमचं व्यासपीठ आहे युवक अध्यक्ष चषकाचा आणि त्याची संपूर्णपणे संकल्पना कोणाची असेल तर आमचे युवक अध्यक्ष कर्जत शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांचे युवा शिलेदार सन्माननीय हर्षल भाऊ मोरे. आता विजयासाठी 9 बॉलमध्ये धावा करायचे त्या 14. बॅटिंग साठी आलाय हर्षल, वेणगाव संघाचा हर्षल पालकर. 9 चेंडू 14. हो, वेगवान बॉल युवराजच्या हातातून चेंडू निसटलाय. थ्रो होतोय नॉन स्ट्रायकर एंडला. जीतने वेगाने बॉल टाकला होता, परंतु बायची एक धाव मिळेल. काय सामना रंगलाय पा. 8 चेंडू आणि आता विजयासाठी 13 पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग. पंकज मोरेचं एक षटक
आणि त्या षटकासाठी अनेकांची पारितोषिक आहेत. वावरले गाव संपूर्ण मॅच पाहतोय. दुसऱ्या बाजूला वेणगाव ग्रामीण संघांची लढत. 8 बॉल 13. हो प्रयत्न करतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका. आदित्य दरेकरचा चेंडू इथे फसला. नशिबाची साथ. बॉल सीमारेषा पार. काहीच करू शकणार नाही आदित्य. फिरला चेंडू चौकार. दोस्ती यारीची आहे आघारी शिवरायांचा मावला भारी सुधाकर भाऊ हाय सकारी गातोय भाऊंचं गुणगान भारी दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ त्याच्या शब्दात दम आहे र त्याच्या शब्दात दम आहे र आमच्या हर्षल मोरे दादाच्या नशिबाची साथ वेणगावच्या बाजूनं. जिथे फक्त 1 किंवा 2 होत्या तिथे चौकार आलाय. आता 7 चेंडू विजयासाठी 9 पाहिजेत. पाहूया शेवटचा चेंडू किती धावा ठेवतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. अजितचा चेंडू बाकुटला जाऊन कट केला. कॅच. नयनने झेल पकडलाय. VPL चा अध्यक्ष WPL चा अध्यक्षाने कॅच पकडले आणि आता सामना 6 बॉल 9 वरती जाऊन पोहोचलाय. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. कुठेही जाऊ नका. सन्माननीय हर्षल भाऊ मोरे युवक अध्यक्ष चषकाची दुसरीच मॅच आता रंगात आलेली आहे. परंतु रंगात आलेल्या मॅचचा आणखी रंग वाढवूया आणि गीत ऐकूया हर्षल भाऊ मोरे यांचं. आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे र आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे र हर कोंदरे आला यो कर्जतवाला हर कोंदरे आला यो दहिवलीवाला तो कशात कम नाही र तो कशात कम नाही र आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे र आमच्या हर्षल मोरे दादा बावड्या हर्षल भाऊंनी एकदम स्टँडर्ड सेट केलाय. आता पुढच्या वेळी आयोजन करायचं असेल तर अनेकांना देखील प्रश्न पडतील. एवढा मोठा स्टँडर्ड या स्पर्धेच्या निमित्ताने हर्षल भाऊ आणि त्यांच्या आयोजकांनी मात्र सेट केलाय. 6 बॉल आणि आता विजयासाठी दावा करायचे त्या 9. वेणगाव संघ लक्षात असू द्या या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग म्हणजे 9 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. आणि शेवटच्या षटकात बॉलिंगसाठी आलाय तो स्वतः पंकज मोरे ज्याने या स्पर्धेत मेडन ओव्हर टाकले त्याच एंडकडून. आणि पंकज मोरेच्या मेडन ओव्हरसाठी स्वतः हर्षल भाऊ मोरे यांनी 1000 दिलेत. प्रतीक मोरे यांनी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक दिलंय. आणि अनेकांची पारितोषिक आहेत. परंतु आज सामना जिंकून दिला तर आणखी पारितोषिक येतील. परंतु दुसऱ्या बाजूला वेणगाव संघ रुपेश वाघबारे आणि त्याच्या साथीला तो हर्षल पालकर. जोरदार लढाई वेणगाव वर्सेस वावरले. V फॉर वेणगाव W फॉर वावरले. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक थोडा पुढे येतोय. फेक झाले नॉन स्ट्रायकर एंडला. पंकज मोरे थोडा नाराज आहे आणि पंच सांगतायत की चिंता करू नका लेग बाईसची धाव आहे. परंतु ती धाव कदाचित रोखायला पाहिजे होती. सिंगल आले आणि आता 5 चेंडू विजयासाठी 8. काय सामना रंगलाय. जबरदस्त सामना. स्वर्गीय अरुण काका 11 वेणगाव आणि त्यांच्या विरोधात शिवतेज वावरले. 5 चेंडू आता 8 करायचे आहेत. प्रेक्षकांची नजर या सामन्याकडे. ते वाट पाहतायत कधी षटकार येईल. परंतु विकेट पाहिजे ती वावरले टीमला. पंकज प्रयत्न करतो. हा चेंडू खालीच राहिला. युवराजच्या हातातून चेंडू निसटतोय परंतु मागे जाऊन तो देखील देत नाहीये. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या आता वाजायला सुरुवात झालेली आहे. नितीनजी धुळे साहेब उपस्थित आहेत. त्यांना क्रिकेट आवडते. प्रत्येकाला ठाऊक आहे. कबड्डीवरती देखील ते प्रयत्न करतात. राजूने हा सामना जिंकून दिला. या जोडीने सामना जिंकून दिला वेणगावच्या तर 500 पारितोषिक प्रशांत शिंदे यांच्याकडून दिलं जाईल. परंतु पंकजने हा सामना जिंकून दिला तर अनेक पारितोषिक आहेत. हर्षल मोरे यांनी पारितोषिक अगोदर दिलेलंच आहे. बाबू काका दरेकर पारितोषिक देतील. मनोज येवले पारितोषिक देतील. संचित दळवे पारितोषिक देतील. आर्यन देखील पारितोषिक देईल. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला आदित्य. आताने चेंडू पुन्हा एकदा त्याच्या निसटतो आणि आता 2 धावा. दुहेरी धाव. कंपल्सरी चेसिंग 2 धावा जोडल्या जातील. स्कोर जाऊन पोहोचलाय 43 वर 43. आणि आता 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 6. आदरणीय मनोजदादा येवले यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय मनोजदादा येवले. राजू देशमुख यांच्याकडून देखील पंकज साठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. हातनोलीचे आहेत का. हा यस. तर 3 चेंडू 6 म्हणजे सासूरवाडीचे आहात तुम्ही. 3 चेंडू 6 ची गरज. हो बॉल चाललाय पंकजच्या दिशेने. नाही सोडणार तो. संधी त्याने बाद केलाय.
पाच सामना होता कुठे 18 बॉल 18 आणि तो आता आलाय 2 चेंडू 6 वरती. या सर्वांचा करता कोण असेल तर पंकज मोरे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं जेव्हा तुमच्या विरोधात वाहतात वारे तेव्हा राहायला लागतं उभं. मोरेनं आणि पंकज मोरेने कमाल केले या मॅच मध्ये. इंटरनॅशनल मॅचेस सारखी स्पर्धा पॉवरफुल अरे इंटरनॅशनल मॅचेस सारखी स्पर्धा पॉवरफुल आपल्या चष्टाची भावा चष्टाची जरा हाय लेवल पारितोषिकांना सुरुवात झालेली आहे तशी मोठमोठी पारितोषिकं नक्कीच आहेत. परंतु पंकज मोरेने हा सामना जिंकून दिला वावरलेला. तर सूरजदादा मोरे यांच्या वतीनं देखील पंकज मोरेला 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. काय सामना रंगलाय. 2 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 6 धावांची. प्रेक्षक संपूर्णत आहेत आणि प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर 1100 आहेत. परंतु वावरलेकर म्हणत असतील की आता षटकार नको, परंतु वेणगावला तो षटकार हवाय. 2 चेंडू 6ची गरज. दोन्ही संघांचे आतोनात प्रयत्न. दोन्ही संघांचं क्रिकेट आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वावरल्या आणि वेणगावसाठी होऊन जाऊ द्या. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आणि संचित दळवी यांच्या वतीनं देखील पंकज मोरेने सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. हो बाकफुटला जाऊन फटका खेचलाय. चेंडू तिथेच थांबलाय. काय गोलंदाजी केले पंकज मोरेने. कमालीची गोलंदाजी. आणि आता 1 चेंडू विजयासाठी 6ची गरज. एक चेंडू आणि 6ची गरज. अमित पार्टे यांच्या वतीने देखील पंकज मोरेने हा सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. राजू देशमुख कर्मचारी यांच्याकडून देखील 100. षटकार मारला तर प्रशांत शिंदे यांच्याकडून 1000. युवक अध्यक्ष चषक. समोरच्या रस्त्यावरती नजर टाका. पहिलीच रात्र फुल पॅक झालाय रस्ता. पहिल्याच रात्रीमध्ये प्रचंड गर्दी. 1 चेंडू 6ची गरज आहे. कंपल्सरी मारावाच लागेल. स्पर्धा आवडली असेल हर्षल भाऊंची तर जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. 1 बॉल 6ची गरज. आणि ते फटका खेचलाय. वेणगावनं करिश्मा केलाय. षटकार. अरे युवक अध्यक्ष चषक टेनिस क्रिकेटचा ब्रँड हाय काय सामना जिंकलाय. 11 चेंडू टाकणारा पंकजचा 1 चेंडू खराब पडला आणि त्यावरती षटकार. परंतु वावरले संघाची गोलंदाजी. पंकज मोरेची गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीचा लढला तो पंकज मोरे. परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला तो फलंदाज हर्षल. आणि मॅन ऑफ द मॅच हर्षलच. हर्षलसाठी हर्षल पालकरने षटकार मारला. प्रशांत शिंदे यांच्याकडून 1000. तुषार आंगडे यांच्याकडून 500 आणि जगदीश पालकर यांच्याकडून देखील 500. प्रसाद पालकर यांच्याकडून 500. प्रसाद पालकर ते वाटच पाहत होते षटकार कधी येणार. आणि Yes, 200 रुपये पारितोषिक सूरज चव्हाण साठी देखील आहे. आणि हा पंकज मोरे हार्ड लक. मजा आली मॅच मध्ये. ज्याने निर्धाव षटक टाकलं त्याला देखील विनंती आहे पंकजला की आपण आता मंचावरती या. कोणाला अपेक्षित पण नव्हतं. 18 बॉल 18ची मॅच पंकजने आणली ती 2 चेंडू 6 वर. प्रतीक बणे यांच्याकडून 500. प्रतीक बडे यांच्याकडून देखील 500. हर्षद साठी. चला मॅन ऑफ द मॅच हर्षद. मजा आली मॅच मध्ये. भूषण पालकर, संतेश पालकर, विकी पालकर यांच्या वतीने 1000.